राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आदिशक्ती मुक्ताबाई की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुणा आला विटेवरी, पितांबर धारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पाही राहो हे, निवारुणी जाय माया ऐशी छाया कृपेची, तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार। चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी परमात्म्याची सुप्त शक्ती, ब्रह्मचित्कला आदिशक्ती जगन्माया मुक्ताबाई, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार आणि अपूर्व कृपे, आदिशक्ती जगत्रय जननी मुक्ताबाईचा पंढरीनाथाच्या वारी निमित्ताने जाणारा जो पालखी सोहळा आहे, ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि मुक्ताईच्या फडावरील असंख्य वारकरी, आदिशक्ती मुक्ताबाईवर श्रद्धा असलेली आणि पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असणारी सगळी वारकरी मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे पंढरी क्षेत्राच्या वाटेने, पंढरीच्या दिशेने लागला टकळा पंढरीचा, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, या संतोक्तीच्या अनुसार, जगद्गुरु तुकोबरायाच्या या उक्तीनुसार सगळ्या वारकऱ्यांना आवडे मनासी, जावे पंढरीशी, कै एकादशी आषाढी हे, असा एक संतांचा उद्देश आहे, संतांचा उपदेश आहे। या संतोक्तीप्रमाणे जणू काही एखाद्या वेळेला दिवाळ सणाला भाऊबीज आली की सुवासिनीला माहेरची आठवण येते, तशी माहेरची आठवण आल्यानंतर जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, हा उद्देश सगळ्या वारकऱ्यांच्या नजरेखाली आहे। हा उदात्त हेतू अंतकरणामध्ये ठेवून प्रतिवर्षाप्रमाणे आदिशक्ती जगत्रय जननी मुक्ताबाई आणि मुक्ताबाईच्या समवेत मुक्ताबाईची करांगळी धरून मुक्ताबाईच्या फडावरील लहान थोर सगळी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी, सगळी वारकरी मंडळी सालावादाप्रमाणे आई साहेबांच्या सोबत पंढरीच्या दिशेने निघतात। याही वर्षी सगळ्यांच्या अंतकरणामध्ये ती धारणा होती आणि ती धारणा अंतकरणामध्ये होती, पंढरीच्या वारीला निघायचं। परंतु यावर्षी सगळ्यांना विदित आहे, एका भयंकर महामारीने संबंध भारतामध्ये सध्या थैमान घातलेला आहे आणि शासनाच्या निर्देशानुसार, शासनाच्या आदेशाचं पालन करीत वारकरी संप्रदायामध्ये अनुशासन ही फार महत्वाची परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय हा परंपरेला जोपासणारा संप्रदाय। येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ वडिलांची रीत जाणत असो, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। हा उद्देश अंतकरणामध्ये ठेवून पंढरीच्या वाटेने निघायचं होतं, परंतु शासनाचा
आदेश आमच्या मुक्ताई संस्थांनी, आमच्या मुक्ताई संस्थांचे सर्वे सर्वा एक उत्कृष्ट अध्यक्ष, एक आदर्श व्यक्तिमत्व वारकरी भूषण हरिभक्तीपरायण रवींद्रजी भैया पाटील हे एका विशिष्ट आणि चांगल्या पद्धतीने संस्थांचा कारभार सांभाळत आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली वारकरी भूषण सगळ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले आमचे परमपूज्य हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी चालू असतो. परंतु यावर्षी या लॉकडाऊनच्या निमित्ताने, लॉकडाऊनच्या मुळे सोहळा मार्गक्रमण होऊ शकला नाही. परंतु सोहळा जरी मार्गक्रमण होऊ शकला नाही, गुरुवारी हरणे बाबांचं एक वाक्य असं आहे की वारकऱ्याने वारीला जातो एवढं म्हटलं तरी त्याची वारी पूर्ण झाली. आणि आम्ही जरी घरी शरीराने घरी असलो तरी सगळे वारकरी आईसाहेब ज्या पद्धतीने पंढरीच्या दिशेने निघाले आहेत त्याच पद्धतीने वारकरी सुद्धा आईसाहेबाची करंगळी धरून मनाने, तनाने घरी असतील परंतु मनाने, ज्याप्रमाणे गोकुळामध्ये गोपिका तनाने घरी होत्या परंतु मनाने रास क्रीडेमध्ये होत्या, असा स्थूल देहाने जरी घरी असले तरी सगळे वारकरी सूक्ष्म देहाने आदिशक्ती मुक्ताबाईच्या करंगळीला धरून आदिशक्ती मुक्ताबाईच्या सोबत सगळे वारकरी निघाले आहे. असा एक मानस अंतःकरणामध्ये ठेवून मुक्ताई संस्थांनी पालखीचं प्रस्थान केलं आणि पालखीच्या प्रस्थानाच्या नंतर पालखीच्या सोबतचे जे नित्य उपचार आहेत, आकडा असेल, वारकरी परंपरेनुसार हरिपाठ असेल, त्यानंतर दुपारची प्रवचन सेवा, रात्रीची कीर्तन सेवा, हे नित्यक्रमाचे उपक्रम चालू आहे. त्या संबंधाने हरिभक्तीपरायण गुरुवर्य हरणे बाबा यांच्या आज्ञेतून, नितीन महाराजांच्या आज्ञेतून आणि संस्थांच्या आज्ञेवरून ही सेवा आजची आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी, पांडुरंगरायाच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आमच्या वडिलांच्या कृपा आशीर्वादाने, मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादाने हा आमच्या वाट्याला आहे. या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांचा पंढरीनाथाचं निर्गुणातून सगुण आल्यानंतर पांडुरंगाच्या उपासनेकरता जे रूप सर्वांकरता खुलं झालं, एखादी गोष्ट अव्यक्त असावी आणि ती व्यक्त झाल्यानंतर सर्वांना कळावी, असा उद्देश अंतःकरणामध्ये ठेवून तुकोबारायांनी हा अभंग लिहिला. वारकरी परंपरेमध्ये कसं प्रवचन ज्ञानेश्वरीच्या ओवीवर, नाथ भागवताच्या ओवीवर करावं लागत असते, परंतु वारकरी परंपरेमध्ये, फडकरी परंपरेमध्ये गाथ्यातील एखादा अभंग घ्यावा आणि त्या अभंगाचं निरूपण करावं, प्रवचन करावं. काय आपण आमच्या मुक्ताई फडावरील असा एक नियम आहे, कोण्याही वारकऱ्याला आज्ञा द्यावी, तो विद्वान आहे किंवा नाही, पण तो मुक्ताबाईचा वारकरी आहे एवढं मात्र महत्वाचं. आमच्या बाबांनी एखाद्या वेळेला दिंडीत चालता चालताही आदेश दिला, तो आदेश दिला की तो एखाद्या साध्या वारकऱ्याला सुद्धा वारीमध्ये सेवा मिळते. तशी एक मुक्ताबाईच्या फडावर मी एक फार लहानसं कीर्तनकार आहे, मुक्ताबाईचा एक पाईक आहे. हेच आमच्याकरता सगळ्यात मोठं वैभवाचं एक प्रतीक आहे. आणि या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील महाराजांचा हा अभंग आपण या सेवेकरता निवडलेला आहे. महाराज या अभंगातून एक दवंडी पिटल्यासारखं काम करतात. महाराज म्हणतात, गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर गो, डोळे कान त्याच्या ठाई मन पाही राहो हे, निवारोनी जाय माया ऐशी छाया कृपेची तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार. महाराज म्हणतात, परमात्मा जो आहे, ज्या पंढरीच्या वाटेने आपण निघालो, त्या देवाकडे जायचंय, त्या देवाचं मूळ स्वरूप काय आहे, त्या देवाचं नेमकं स्वरूप काय आहे. म्हणजे किंबहुना कधी कधी असं होते की बोंब मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, ज्या गावाला जायचंय त्या गावचा मूळ पत्ता आवश्यक आहे, ज्याची आपण उपासना करतो त्या उपास्य देवतेची आपल्याला इतंभूत कल्पना असणं आवश्यक आहे. पंढरीच्या वाटेने निघालेल्या सगळ्यांना पांडुरंग जरी विटेवर उभा आहे हे माहिती असलं, परंतु नेमका कोणत्या विटेवर उभा आहे, नेमका पांडुरंग विटेवर उभा राहण्या अगोदर कुठे होता, त्याचं स्वरूप काय होतं, अशा अनेक शंका कुशंका जिज्ञासू व्यक्तींना निर्माण होतात. आणि संतांनी आपल्या वाणीमध्ये, संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये, मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं जे स्वरूप वर्णन केलं. वारकरी संप्रदाय निर्गुण आणि सगुण दोनही रूपांना मानतो. तुकोबाराय म्हणतात, गुन्हा आला, गुन्हा आला म्हणजे जो गुणाला आला म्हणजे गुणवंत झाला. तर मग गुणवंत झाला, आला म्हणजे कुठेतरी अगोदर होता, याचा एक
त्रैरासिक असा आहे, पितांबरधारी सुंदर जो. मग गुणाला जर आला महाराज असं म्हणतात तर त्या अर्थी जो सगुण झाला, गुण आला म्हणजे सगुण झाला. मग सगुण झाला एक उद्देश असा आहे की तो अगोदर निर्गुणामध्ये होता. मग निर्गुणामध्ये होता तर निर्गुण शब्दाचा अर्थ आहे जो गुणरहित सगुण सोयी कैसे, हिमजल उपल बिलग नाही जैसे. मग काही वारकरी निर्गुणाची उपासना करतात, काही सगुणाची उपासना करतात. सगुण निर्गुण कच्छुनही भेदा. सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये काही भेद नाही. निर्गुण कशाला म्हणतात? निर्गुणाची अनेक वेळेला संतांनी व्याख्या केली की ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला कान नाही, डोळे नाही, बिनु पद चलही सुनही बिनु काना. गोस्वामी तुलसीदासांनी रामायणामध्ये निर्गुण स्वरूपाचं वर्णन करत असताना एका वचनामध्ये असं वर्णन केलं की बिनु पद चलही सुनही बिनु काना, कर बिनु कर्म करही विधी नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बाणी बघता बड जोगी. जो कानाशिवाय ऐकू शकतो, वाचेशिवाय म्हणजे वाचेशिवाय बोलू शकतो, कानाशिवाय श्रवण करू शकतो, पायाशिवाय चालू शकतो, म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहे एकंदरीत की काही करण्याकरता प्रत्येक सर्वसामान्य जीवाला हाताची पायाची कुठलंही कर्म करत असताना या सगळ्या गोष्टीची गरज आहे. पण जो मूळ परमात्मा आहे निर्गुण स्वरूपातला, त्याला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. त्याचं पायाशिवाय चालते, तो पायाशिवाय चालू शकतो, कानाशिवाय ऐकू शकतो. बिनु पद चलही सुनही बिनु काना, कर बिनु कर्म करही विधी नाना. असं जे परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आहे. मग ज्ञानोबारांनी सुद्धा या स्वरूपाचं वर्णन केलं. कबीर महाराज म्हणतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला रंग नाही, रूप नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरीशी भजे. आणि अनेक संतांची अशी आपल्याला वाङ्मयामध्ये प्रमाण पाहायला मिळतात की निर्गुण जो परमात्मा आहे. मग निर्गुण वेगळा, सगुण वेगळा. पहिली गोष्ट, बरीच माणसं देवच मानायला तयार नाही. मग देव मानायला तयार नाही तर मग त्यांना कधी निर्गुण आणि सगुण आपण सांगायला जाणार? काही वेळेला असं होते की बरीच माणसं देव न मानणारी सुद्धा देवाचं दर्शन घेऊन निघतात. आमच्याकडे एक व्यक्ती मी पाहिली की जो कायम देवाचा विरोध करणारा माणूस, कायम देवाचा विरोध करणारा. असा कधी देव असतो का, आणि हे असं कसं देवाने केलं? एक दिवस मी त्याला जो कधीच देवाच्या बद्दल चांगलं बोलताना पाहिलं नाही किंवा देवाचा नेहमी अव्हेर करताना पाहिला, अशा व्यक्तीला मी हनुमंताच्या मंदिरावर दर्शन करताना पाहिलं. मग मी त्याला एक साशंक बुद्धीने विचारलं, म्हटलं का रे वा, तू पहिली गोष्ट देव मानत नाही, आणि देव मानत नाही मग आमच्या देवाच्या पाया रडला पडला कसा? कायम आमच्या देवाची निंदा नालस्ती करत राहतो. तो म्हटला, महाराज, देव नाही म्हणणारा मी जरी असलो, मी जरी देव नाही म्हणत असलो, पण देव नाही म्हणणाऱ्यापेक्षा देव आहे हे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग यदा कदाचित जर असलाच तर माझा नंबर मागे येऊ नये, त्याकरता मी देवाच्या दर्शनाला गेलो. म्हणजे नास्तिकही पूर्णतः नास्तिक नाही आणि आस्तिकही पूर्णतः आस्तिक असेलच असं नाही. आस्तिकाला, एखाद्याला कायम अखंड वारी करणाऱ्याला, कायम भजन करणाऱ्याला आपण एखाद्या वेळेला शंका विचारा की तुम्ही एवढं भजन करता आणि मग तुम्हाला एखाद्या वेळेला काही देवाची, तो म्हटलं बा एवढी वारी करतो, एवढं हे करतो, परंतु अद्याप काही दर्शनाचा योग आला नाही. अद्याप असं एखाद्या वेळेला मंद प्रकाशही दिसला नाही. म्हणजे जे नेहमी देवाची उपासना करतात त्यांच्याही काय मनात साशंकता आहे. जे नेहमी देवाचा विरोध करतात त्यांच्याही मनामध्ये देव आहे किंवा नाही. एकाने देव नाही या विषयावर 1 तासभर प्रवचन केलं. त्याने एवढं प्रवचन केलं की आम्ही 7 दिवस सांगितलं की देव आहे, 7 दिवस आम्हाला देव आहे सांगता सांगता गेलं, आणि याने 1 तासभर प्रवचन केलं, 1 तासभर व्याख्यान केलं एका प्राध्यापकाने, माझे मित्रच आहे. त्यांनी देव नाही या विषयावर 1 तासभर व्याख्यान केलं. मग मी त्यांचं आटोपल्यानंतर मी बोलायला लागलो. म्हटलं, बा तुम्ही फार सुंदर चिंतन केलं, आम्ही 7 दिवस देव आहे या विषयावर बोललो आणि तुम्ही 1 तासामध्ये देव नाही हा विषय कसा पटवून दिला? म्हटलं, का हो, कसं काय जमतं तुम्हाला हे? तो म्हटलं, देवाची कृपा. म्हणजे देव नाही हे सांगण्याकरताही देवाचीच कृपा आहे. याचा अर्थ काय आहे की जे देव मानणारे लोक नाही तेही सुद्धा एखाद्या वेळेला की देव आहे या भूमिकेवर ते निश्चित होतात. मग देव आहे किंवा नाही याबद्दल साशंकता नाही. देव नाही म्हणणारे याच्या अगोदरही होते, याच्या भविष्यातही म्हणतील, परंतु देव नाही म्हणणाऱ्याने काही देवाचं म्हणजे अस्तित्व नाकारता येत नाही, आणि देव हो म्हणणाऱ्याने काही देवाचं वैभव वाढत नाही. देव आहे
त्याच ठिकाणी आहे देवाचं मूळ जे स्वरूप आहे संतांच्या वाङ्मयानुसार, की ज्ञानोबाराय म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जो डोळ्याने दिसत नाही. महाराजांचं असं वर्णन आहे की पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे. ते फडावरील वारकरी मंडळी फार जुन्या चालीनुसार, जुन्या पद्धतीनुसार या सगळ्या गोष्टीचा सारभूत विचार करतात की ज्ञानोबाराय म्हणतात तुझं सगुण म्हणू का, निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. मग निर्गुण होता म्हणजे डोळ्याने दिसत नव्हता. जो डोळ्याने दिसत नाही, ज्याचा स्पर्श होत, त्याचा स्पर्श करता येत नाही, असं जे तत्व आहे ते निर्गुण तत्व आहे. आणि मग हे जे निर्गुण तत्व आहे ते त्या निर्गुण तत्वाची उपासना करणे किंवा ते निर्गुण तत्व प्राप्त करण्याकरता जे साधनाचा शास्त्रामध्ये, काही माणसं निर्गुणाची उपासना करतात, काही सगुणाची उपासना करतात. वारकरी सगळे सगुण भक्तीची उपासना करणारे आहे की आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तेव्हा तू तुझं हे सगुण स्वरूप माझ्या कायम नजरेसमोर राहावं. म्हणजे ही कोणती भक्ती आहे? ही सगुण रूपाची उपासना करण्याची भक्ती आहे. पण काही लोक निर्गुणाची उपासना करणारे आहे. महाराज म्हणतात की निर्गुणाची उपासना करणारे असू द्या किंवा सगुणाची उपासना करणारे असू द्या, एक वेळेला त्यांना जिथे पोचायचं आहे ती वस्तू मात्र तीच आहे की त्या त्या देवापर्यंत जायचं आहे ना. निर्गुणाची उपासना करणारे ही एक दिवस ईश्वर तत्वाला प्राप्त होणार आहे, किंवा जे तत्व अहम ब्रह्मास्मी म्हणणार आहे किंवा मी वासुदेव तत्व हे म्हणणारं तत्व आहे, जे मूळ तत्व आहे, पहिले कुठेच नव्हते का, काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याला काहीच म्हणता येत नव्हतं. आणि मग संतांनी त्यावर विचार केला की हे निर्गुण तत्व प्राप्त करण्याकरता अनेक प्रकारचे साधन शास्त्रामध्ये सांगितले, किंवा योगाने भगवंताची प्राप्ती होते. योग सांगितला, मग कर्म सांगितलं, त्याच्यानंतर उपासना सांगितली, तीर्थयात्रा सांगितली. असे अनेक उपासना पद्धती वेगळ्या वेगळ्या संप्रदायामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या एकाच संप्रदायामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची उपासना करण्याचे वेगवेगळे रूप आहे. मग हे उपासना जरी करताना वेगळे वेगळे दिसत असले, परंतु जे उपास्य आहे ते निर्गुणात असेल तरी तेच आहे आणि सगुणात असेल तरीही तेच आहे. फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे. व आपल्या पाहण्यामध्ये एखाद्या वेळेला एकच गोष्ट दोन माणसं वेगळे वेगळे सांगू शकतात. एका नगरामध्ये एका दरवाजातून एक माणूस गावामध्ये प्रवेश करत होता, मोठा दरवाजा होता, आणि एक माणूस गावाच्या बाहेर प्रवेश करत होता. मग हे प्रवेश करत असताना झालं काय नेमकं की एक त्या गावामध्ये शहीद जवान, आपल्या भारतीय भूमीची सेवा करत असताना तो जवान शहीद झाला. मग गावातल्या एका सुपुत्राला वीरमरण प्राप्त झालं, गावातल्या लोकांना फार स्वाभिमान मिळाला, आणि त्यामुळे त्याच्या नावाने एक मोठं वीरचक्र त्या दरवाजावर त्यांनी लावलेलं होतं. एक ढाल लावलेली होती, त्याचा मोठा फोटो लावलेला होता. मग ते ढाल जे होती ती बाहेरून येणाऱ्या माणसाला म्हणला का वावा काय प्रेम आहे माझ्या माणसावर लोक या गावाचं, की ही ढाल सोन्याची बनवली या लोकांनी. आतून जो येणारा होता, दोघही त्या गावामध्ये नवीनच, बाहेरून जाणारा जो होता तोही नवीन आणि आतून येणारा होता तोही नवीन. मग नेमकं काय झालं की आतला जो येणारा होता तो म्हटला हे बरोबर बघ, ती ढाल सोन्याची नाही चांदीची आहे. मग हा म्हटला नाही तू बरोबर बघ, मी माझ्या डोळ्याने बघतोय ती ढाल सोन्याचीच आहे. हा म्हटला नाही तू बरोबर बघ, ती ढाल चांदीची आहे. दोघांचा त्यावर वाद सुरू झाला आणि मग दोघांचं तोंड घाईवरून हात घाईवर प्रकरण आलं. दोघं एकमेकाची कॉलर धरायला लागले आणि मग आपल्या परंपरेनुसार दोघांचं भांडण, आणि तिसरा माणूस त्यांचं भांडण मोडायला जातो. मग एक व्यक्ती सहज त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये पडली, किंवा यांचं भांडण कशा पद्धतीने हे आपण भांडण किमान कुठेतरी हे थांबलं पाहिजे. ते भांडण थांबवण्याकरता एक व्यक्ती मध्ये पडला. मग त्यांचं दोघांचं हातघाईवरून तोंड, तो म्हटला तू बरोबर पहा, नाहीतर मी एका बुक्क्यामध्ये तुझे 32 दात पाडीन. दुसरा म्हटला मी तुझे एका बुक्क्यात 64 दात पाडीन. हा तिसरा मध्ये गेला आणि तो म्हणे अरे दात तर 32च आहे आणि मग तू 64 कसे काय पाडतो म्हणे. तो म्हटला मला माहित होतं तू मध्ये बोलणार आहे, तुझे धरून 64. हे म्हणजे त्या जो भांडायला गेला त्याचे. मग त्या माणसाने सांगितलं तुम्ही माझे दात पाडायला काही हरकत नाही, पण तुमचा जो वाद आहे तो ढालीवरून आहे. तुझं काय म्हणणं आहे? तो म्हटलं ढाल सोन्याची.
तुझं काय म्हणणं आहे? हा म्हटलं ढाल चांदीचे. तुमचं दोघांचंही बरोबर आहे. काय बरोबर आहे? तो म्हटला ढाल तुझ्या मते सोन्याचे, याच्यामध्ये चांदीचे. तुमचं दोघांचंही बरोबर आहे. कारण ढाल बनवणाऱ्या लोकांनी आतल्या बाजूने चांदीच्या रंगाची बनवली आणि बाहेरच्या बाजूने सोन्याच्या रंगाची बनवली. मग दोघांचंही जरी वेगवेगळं मत असेल पण दोघांचंही खरं ठरलं की नाही. तसं त्या पद्धतीने निर्गुणाची उपासना करणारे त्यांचाही परमात्म्यावरच भाव आहे. सगुणाची उपासना करणारे त्यांचाही परमात्म्यावरच भाव आहे. महाराज म्हटले कबीरा कुवा एक आहे पनिहारी अनेक. विहीर एक आहे पण त्या विहिरीवर पाणी भरणारे अनेक प्रकारचे लोक आहेत. बर्तन सब के न्यारे है पाणी सब में एक. लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतील. पाणी भरणाऱ्याचा रंग वेगळा असेल, पाणी भरणाऱ्याची जात वेगळी असेल, त्याचा वर्ण वेगवेगळा असेल, पण जे पाणी भरण्याकरता ज्या विहिरीवर आले ती विहीर एक आहे. प्रत्येकाच्या काखेमध्ये कळशी, हंडा, आपल्या आपल्या पद्धतीने कोणाच्या हातात बकेट वगैरे ही भांडे वेगवेगळे असतील. पण ते पाणी ज्या वेळेला त्या भांड्यात भरल्या जाणार आहे ते पाणी एक का वेगळं? ते पाणी सगळ्यांच्या भांड्यामध्ये ज्या पद्धतीने एक आहे. तसं निर्गुणाची उपासना करणारे तेही ज्या परमात्म्याला प्राप्त करतील तो परमात्मा ही तोच आहे. आणि सगुणाची उपासना करणारे ज्या परमात्म्याची उपासना करतात सगुणाच्या रूपाने, काकडा, हरिपाठ, कीर्तनाची सेवा करून, नित्य उपचाराच्या पूजा करून, नित्य उपचार करून, ह्या ज्या गोष्टी आहेत, नित्य उपचार करून ज्या गोष्टी प्राप्त करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा तीच गती प्राप्त होणार आहे. मग निर्गुणाची उपासना करणारे वेगळे वेगळे जरी असतील, सगुणाची उपासना करणारे जरी वेगवेगळे असतील, आपल्या दृष्टीने आपण त्यांना आपल्या कॅमेऱ्यातून पाहतो किंवा हे सगुणाची उपासना करणार. मग निर्गुण तत्व जे आहे, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, मग ते प्राप्त होणार नाही असं नाही. तेही ज्यांनी ज्यांनी उपासना केली, ज्यांनी ज्यांनी साधना केली, ते त्यांना त्या निर्गुण स्वरूपाची प्राप्ती झाली. ते त्या निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करून ब्रह्मपदापर्यंत जाऊन पोहोचले. किंवा तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्नि रूप लागो नाही पाप पुण्यांगा. ते पाप पुण्यातीत अवस्था, धर्मातीत अवस्था किंवा त्याला जाणणे हे सुद्धा म्हणणं नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. त्याला प्राप्त केल्यानंतर मी त्याला जाणलं हेही म्हणणं शिल्लक राहिलं नाही. किंवा मी त्याला जाणत नाही हेही म्हणायला तो शिल्लक राहिला नाही. ही उपासना निर्गुणाची. मग निर्गुणाची ही उपासना करणारे जे लोक आहे, आपण या संबंधाने चर्चा करत आहोत की ज्या उपास्य देवतेची आपण उपासना करतोय त्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याचं स्वरूपातून परमात्मा निर्गुणातून सगुण आला असं तुकोबारायचं म्हणणं आहे. मग नेमकं निर्गुण स्वरूप काय आहे? मग नेमकं निर्गुण स्वरूप असं आहे किंवा जो अव्यक्त आहे, जो डोळ्याने दिसत नाही, जो निराकार आहे, नाही ज्याला आकार नाही, असा जो निराकार जो परमात्मा आहे, सगुण साकार स्वरूपामध्ये जो परमात्मा आला, असा जो परमात्मा त्याला प्राप्त करण्याकरता निर्गुणाची ही उपासना आहे. मग निर्गुणाची काय उपासना आहे? ज्ञानोबराय म्हणतात त्याच्याकरता तुम्हाला योग साधना करावी लागेल. मग योग साधना करावी लागेल हे म्हणणं फार सोपं आहे. पण आपल्या वारकरी परंपरेमध्ये काकडा घेतला जातो आणि काकड्याच्या अभंगामध्ये असं अनेक ठिकाणी वर्णन आढळते किंवा शरीर शोषण प्राण निरोधन हृदय हठयोग बुध पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा सेतू तोडोनी करिओ मनभंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज असं म्हणतात किंवा शरीराचं शोषण करावं लागतं. किंबहुना जी व्यक्ती पहिली गोष्ट योग करत असताना आहाराचा त्याग करावा लागतो. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. जेवढ्या सगळ्या जीवनातल्या जास्त गोष्टी तेवढ्या कमी कराव्या लागतील. योगाची ही पहिली पायरी आहे की तुम्हाला भोजन कमी करावं लागेल. भोजन कमी करावं लागेल, एक मुक्त आहार घ्यावा लागेल. योगा त्यातल्या त्यात उपासना योगाची करत असताना एक मांडीवरून बसावं लागेल. तुम्हाला ज्या मंत्राचा जाप करायचा आहे त्या मंत्राचा जाप करावा लागेल. किंवा पंचप्राणातले जे अष्टांग योग साधना सांगितली, कपालभाती असेल वगैरे वगैरे, म्हणजे प्राण निरोध करून जी साधना सांगितली ती एका जागेवर बसायचं, अन्नाचा त्याग करायचा हळूहळू, पाण्याचा त्याग करायचा हळूहळू, त्या पाण्याचाही त्याग करायचा. त्याच्यानंतर काही दिवसानंतर उभं राहायचं.
2 पायावर उभं राहायचं, त्याच्यानंतर काही दिवसांनी एका पायावर उभं राहायचं, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहायचं. आणि मग असं करता 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 आपल्या शरीरामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती ती जागृत होते. पहा, महाराज म्हणतात हे एवढं साधन त्या गोपिका म्हणू लागल्या, नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्यान पवती हो याची आधार वंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. महाराज म्हणतात ज्या ज्या काही उपासना केल्या, म्हणजे नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण त्या काही याच्यापर्यंत पोचल्या नाही. याचा अर्थ काय? किंवा ही जेवढी मार्ग निर्गुणाची उपासना करणारी आहे तेवढी सगळी मार्ग ही कष्टप्रद आहे, दुःख देणारी आहे, किंबहुना सर्वसामान्य लोकांना न पेलवणारी आहे. जी माणसं एका दिवशी 2 वेळेला भोजन करतात, म्हणजे भूक लागल्यानंतर खाणे ही प्रकृती आहे, आणि भूक न लागता खाणे ही विकृती आहे. म्हणजे कधी कधी असं होते किंवा एखाद्या वेळेला 4 माणसं एखाद्या वेळेला सोबत भोजनाला बसले की जो माणूस सहज 1 चपाती खाणार आहे तो 2.5 पोळ्या खाऊन घेतो. हे असं करणाऱ्यांचा कधी योग सिद्ध होईल? किंवा आपण योग सांगणारे आहे ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीनुसार, पण ज्ञानोबरायांनी एकाच शब्दामध्ये, शहाणी माणसं एकच शब्द बोलतात पण फार महत्वाचा बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात योगाची वाटा जे निघालेगा सुबटा. अर्जुना बघ, योगाच्या वाटेने जे जे लोक गेले त्या लोकांना काय प्राप्त झालं? त्या लोकांना एकच गोष्ट प्राप्त झाली, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. किंवा ते सगळे शिनले भागले. चांगदेवासारखे योगी की ज्यांनी काळाला परत पाठवलं, ते काय झालं? त्यांना शीन आला त्या गोष्टीचा. त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी उपासना केली, योग सामर्थ्याने आपला प्राण ब्रह्मारंध्रामध्येच नेलं नाही, तर प्राण आपला ज्यावेळेला यम घ्यायला आले, आयुष्याची गंती संपली, ज्ञानोबराय म्हणतात आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उडे खडाडता. आयुष्याचं सूत्र बिघडल्यानंतर मोठ्या मोठ्या माणसाला येथे नाही गुरु आले अवतार. पण हे एवढं जरी असलं, ज्ञानोबरायांनी तुकोबारांनी लिहून ठेवलं किंवा येथे जो आला, जातस्यही ध्रुवोर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोषितुम अर्हसि. ज्ञानोबराय म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी. महाराज म्हणतात देहाच्या गावाला आल्यानंतर 2 गोष्टी, बाकीचे सगळे सोहळे आपल्या जीवनात होतीलच, याची काही शाश्वती नाही, पण जे 2 सोहळे मुख्य आहे ना, जन्म आणि मृत्यू, हे 2 सोहळे आपल्या जीवनात कदापि त्याला चुकवता येणार नाही. पण हे 2 सोहळे जे आहेत, हे 2 सोहळे सुद्धा ज्यांनी चुकवले ते चांगदेव महाराज. त्या चांगदेव महाराजांनी मग हे चुकवण्याकरता काय केलं? तर आपल्या योग सामर्थ्याने ज्या वेळेला काळ घ्यायला आला त्यावेळेला काळाला सुद्धा त्यांनी चकमा दिला. असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असं 14 वेळेला काळाला वापस पाठवणारा योगीराज चांगदेव. असे त्यांना आपण एकेरी भाषेत चांगदेव म्हणणं शक्य नाही, किंवा त्यांची उपासना, त्यांच्या उपासनेला अनुरूप त्यांना आपण आवाज घातलं पाहिजे. परंतु वारकरी बोलण्याच्या भाषेमध्ये एखाद्या वेळेला, पण वारकरी संप्रदायामध्ये कुणाही संताचे एकेरी नाव घेण्याची पद्धत नाही. त्यांची जी उपासना आहे, त्यांच्या उपासनेनुसार त्यांची जी उंची आहे, त्या उंचीला आपण त्यांच्या उंचीच्या मानाने आपण फार छोटे आहोत. त्यांना चांगदेव म्हणणे आपलं हे नाही, परंतु या चरित्र संबंधाने आपण ते एखाद्या वेळेला सहज म्हणू शकतो. एवढे मोठे योगीराज चांगदेव महाराज यांनी 14 वेळेला काळाला वापस पाठवलं. पण काळाला वापस पाठवलं 14 वेळेला काळाच्या झडपीमधून वाचले. पण एवढं करूनही शेवटी मुक्ताबाईच्याकडून सगुण साकार स्वरूपाची जी सनद आहे, ज्याला आपण अनुग्रह म्हणतो, तो सगुण भक्तीचा अनुग्रह घेतल्याशिवाय चांगदेवाचं जीवन परिपूर्ण झालं नाही. याचा अर्थ काय? किंवा योगयाग करणं हे चुकीचं आहे असं नाही, परंतु ते जितकं कठीण आहे तेवढं कठीण वारकरी संप्रदायाची किंवा सगुणाची उपासना करणं नाही. मग हे ज्या वेळेला तुकोबारायाच्या आधी करून सगळ्या संतांच्या लक्षात आलं की देव परमात्मा निर्गुण स्वरूपात आहे, मग निर्गुण स्वरूपातली उपासना करण्याकरता
योगाची उपासना करावी लागते, कर्म करावं लागते, किंबहुना यज्ञ यागादी कर्म करावे लागतात. मग कर्म इतकं सूक्ष्म आहे की बा आचमन करण्याकरता आपण ब्राह्मण देवता भूदेव आपल्याला पूजा करताना एखाद्या वेळेला सांगतात की बा हातावर आचमन करण्याकरता पाणी घ्या. मग ते पाणी किती घ्यावं, तर ते पाणी घेण्याची पद्धत अशी आहे शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार. कर्मकांड इतकं सूक्ष्म आहे, कर्म इतकं सूक्ष्म आहे की ते हरभऱ्याचा किंवा उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी आचमना करता घ्यावं लागतं. आता आपण आचमन करणारे असे लोक पाहिले की त्यांना आचमन करण्याकरता पाणी घ्यायला ते सगळा तांबे हातावर ओतून घेतात, किंवा डोळ्याला पाणी लावा म्हटल्यावर ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी लावणार लोक आपण पाहिले. डोळ्याला पाणी लावा का, डोगरेजी महाराज सांगायचे, भगवान के सामने अगर गए और आंखों में आंसू ना आए तो समझ लेना आपकी भक्ती कच्ची है. डोगरेजी महाराज म्हटले तेव्हा देवाच्या समोर गेल्यावर कंठी प्रेम दाटी नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरू. देवाच्या समोर गेल्यावर डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता आपली साधना, आपली उपासना आपल्या काय देवाच्या समोर गेल्यावर पाणी येईल, ते तसं येत नाही. म्हणून भूदेव लोक सांगतात की डोळ्याला पाणी लावा. ही डोळ्याला पाणी नाही त्याची पद्धत आहे. मग कर्म इतकं सूक्ष्म आहे. मग साधू संत काय, साधू संत जगाचा विचार करणारे आणि संत आणि पंडित यामध्ये आपल्या संतांनी, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी अशी एक व्याख्या सांगितली की जे कठीण आहे ते सोपं करून सांगतं त्याला साधू म्हणतात, आणि जे सोपं आहे ते कठीण करून सांगतात त्याला शास्त्री किंवा पंडित म्हणतात. एखादी गोष्ट अगदी सोपी असते, परंतु ती अगदी सोपी गोष्ट फार कठीण करून सांगतात. पण एवढं फार कठीण महाराज म्हणतात की अवघड कोणी न करी सांगत, सुलभ बहुता गोड वाटे. एका वैद्याने सांगितलं तुम्हाला तुमचा आजार 10 मिनिटात जाईल. याच्या चेहऱ्यावर त्याची आली, डॉक्टर साहेब 10 मिनिटात जाईल. वा, मी 10 महिने भरती राहिलेलो माणूस आहे म्हणजे दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये, की एकेका वेळेला भरती केलो की 10 महिने 8 महिने एवढं भरती राहून, आणि तुम्ही म्हणता की पहिले वैद्य सापडले की तुम्ही म्हणता 10 मिनिटामध्ये आजार जाईल. हो, मी खात्रीने सांगतो. पण त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्याकरता तुम्हाला वाघिणीचं दूध आणावं लागेल. ती तुमचं तुम्ही आणा. जो रुग्ण होता तो उठून उभा झाला. वैद्यराज, खरंच माझा आजार गेला म्हणे. कसं काय गेला रे बाबा, अजून तर औषध दिले नाही. तो म्हटलं मी औषधी आणायला गेलो, पहिले मीच जातो म्हणे, आणि मग मी जर जिवंत येणार नाही तर मग औषध द्यायचं कुणाला. म्हणजे गोष्ट आहे तेवढीच, पण ती कठीण करून सांगितली. मग महाराज म्हणतात गुळ जाय निंब साखरे, गुळ साखरे तरी कडुनिंब का प्यावा. मग साधू संतांच्या अंतकरणामध्ये ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न पृथ्वी. साधू संतांनी या जगाचा विचार केला, अरे बापरे, या लोकांना मरायला फुरसत नाही. मग एवढ्या कठीण काळामध्ये, कलियुगामध्ये पहिलीच आयुष्याची गणती फार कमी आहे. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. महाराज असं म्हटले की पहिली गोष्ट माणसाचं आयुष्य फार कमी आहे, आणि त्या एवढ्या अल्पावधीमध्ये मग याने जर योग करण्याकरता निघाला घरून तर 12 वर्ष योग साधने करता जातील, 12 वर्ष तप साधने करता जातील. मग याला बाकीचे उद्योग कधी करायचे. म्हणून सगळ्या संतांनी सगळ्या सर्वसामान्य लोकांचा विचार केला आणि कठीणातली कठीण गोष्ट अगदी सोपी करून सांगितली. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, मूढ जन भाविक आहे. म्हणजे जे निर्गुण तत्व सहज सोपं प्राप्त होणार नव्हतं. मग सगळ्या संतांनी विचार केला की हे सगळे एवढी कठीण उपासना करू शकत नाही. मग एखाद्या वेळेला मोठी व्यक्ती काही उपासना करू शकते, लहान लेकरांना किंवा त्याच्या बुद्धी कौशल्यानुसार त्याला जे ग्राह्य होईल तसंच त्याला सांगावं लागते. मग संतांनी हा विचार केला आणि संतांनी देवाकडे साकडं घातलं की देवा, आता तुम्ही एक करा, तुम्ही तुमच्या निर्गुण स्वरूपाचा त्याग करा आणि मूळ सगुण साकार स्वरूप धारण करा. आणि सगुण साकार स्वरूप धारण करा. संतांनी देव इतका कठीणातला कठीण, पण काय केलं, आला नावा रूपा. साधू संतांच्या हट्टानुसार, साधू संतांच्या आग्रहानुसार देवाने ते निर्गुणाचं स्वरूप त्यागलं, आणि निर्गुणातून देव मग आमच्या भक्ती करता आला आकारा, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा असे आले.
भुक्ते भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवर. संतांच्या महाराज म्हणतात जसं दह्यातून दुधातून लोणी काढण्याकरता अगोदर मंथन करावं लागेल, त्याच पद्धतीने साधू संतांनी भगवंताच्या प्राप्तीकरता भक्तिरूपी मंथन केलं. आणि मग महाराज म्हणतात आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. मग किती सोपा झाला? महाराज म्हणतात इतका सोपा झाला, इतका सोपा झाला की जो योग सामर्थ्याने स्वप्नातही येत नव्हता तो गोपिकांच्या समोर गोपिकांच्या सोबत ह्याच्याभर छाचपे नाच नचावे. जो योग्यांच्या कॅमेऱ्यात आला नाही, जो जप्याच्या ध्यानात आला नाही, काही लोकांच्या स्वप्नात आला नाही, हजार हजार 80 हजार वर्षापर्यंत ज्यांनी लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या केली नाही, त्यांच्या जो स्वप्नात न येणारा तो भक्तीच्या जोरावर भक्तीची आमापे मोजितो आनंदा असा तो परमात्मा. मग निर्गुणातून सगुण झाला. मग सगुणात आला तर किती सोपा झाला? महाराज म्हणतात जो योग्याच्या कॅमेऱ्यात सापडला नाही त्याला गोकुळातील साध्या डोळणी त्या कृष्णाला म्हणायच्या का रे नाचता येतं का तुला? कृष्ण म्हणले मग नाचता येतं म्हणजे मी नटधारीच आहे, नटधारी आहे, नटराज आहे, त्याच्यासारखं कोणाला नाचता येते? जगाला नाचवणारा त्याला जगाच्या त्याने भ्रुकुटी वाकडी केली तर जगाचा नेस्तीनाबूत होऊ शकते. एवढं त्याच्या संकल्प मात्राने जग निर्माण होते. किंवा तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, ज्याच्या करता शब्द वापरले भागवताच्या महात्म्यामध्ये की विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती स्थिती कारण या सगळ्या गोष्टीला जो कारणीभूत आहे असा जो परमात्मा तो इतका सोपा झाला, इतका सोपा झाला की त्याला दुसरं काही नको. महाराज म्हणतात भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावा पतित वेळोवेळा, म्हणावा पतित वेळोवेळा भावे तुळसी दळ पाणी जोडा हात. महाराज म्हणतात बस दुसरं काहीच नाही. भावेन देवम कलया नरेंद्र, तुमची भावना किती शुद्ध आहे त्याच्यावर देवाचं प्रकटीकरण महत्वाचं आहे. मग इतका सोपा झाला की सत्यभामेने जेव्हा परमात्म्याला दान केलं, नारदाला विचारलं की हाच पती मला जन्मजन्मी प्राप्त व्हावा. आता भारतातल्या सगळ्या सुवासिनी स्त्रियांचं उद्या एक फार मोठं व्रत आहे की वटसावित्री पौर्णिमा, की हाच पती मला जन्मजन्मी मिळावा म्हणून हे वडा पाव. हे आता उद्याच्या दिवशी त्या सगळ्या स्त्रिया भगवंताला प्रार्थना करणार आहे त्या वडाच्या निमित्ताने की त्याची उपासना पद्धती. मग ही उपासना पद्धती करत असताना किंवा हाच पती मला जन्मजन्मी मिळावा म्हणून सत्यभामेने काय केलं? नारदांना विचारलं. नारद महर्षी हाच पती जन्मजन्मी मिळावा काय करावं लागेल? तिला तिच्या रूपाचा अहंकार. आणि मग नारदांनी सांगितलं जी प्रिय वस्तू आपल्याला नेहमी मिळावी असं वाटते ती प्रिय वस्तू संतांना किंवा तुम्हाला तुमच्या इच्छेने कोणाला तरी दान करावी. तिने काय मागचा पुढचा काही विचार केला नाही, हातावर पाणी घेतलं आणि संकल्प मंत्र म्हटला की मी माझा पती तुम्हाला अर्पण करते. मग नारद महर्षी ते म्हटले बाबा हा पती हिचा एकटीचा थोडीच आहे, 16 सहस्र नारीचा हा पती आहे आणि हे जी सार्वजनिक मालमत्ता आहे म्हणे हा काही हिचा एकटीच आहे. आणि म्हणून मग ते एखादी जागा जर विकायची असेल तर मग ग्रामपंचायतीवर एक प्रसिद्धी पत्रक लिहावं लागते की बा ही अमक्या अमक्या प्रकारची जागा विकायची आहे. मग कोणाचं काही याच्यावर कर्ज बोजा असेल वगैरे त्यांनी 8 दिवसाच्या आत याच्याबद्दल तक्रार नोंदवा, अन्यथा तुमची तक्रार ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसं मग नारदांनी प्रसिद्धी पत्रक सगळ्यांना विचारलं हिने अशा पद्धतीने ना मला तुमचा पती दान केलेला आहे, तुमची काही तक्रार आहे का? सगळ्या स्त्रियांनी तक्रार केली तुझं एकटीचाच आहे का आणि तुला अधिकार दिला कोणी? मग सगळ्या स्त्रियांनी सांगितलं. मग तिच्या लक्षात आलं, तिची चूक तिच्या लक्षात आली. ती म्हटले भगवंता नारदा आता माझी चूक लक्षात आली माझ्या, किंवा मी हे सगळ्यांचं जे हे आहे सगळ्यांच्या मिळून ही पत्ती आहे, मग यांना दान करणं मला एकटीला उचित ठरलं नाही. मग आता एक सांगा हे परत कसं घेता येईल? ते म्हटले याच्या बारोबार काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल. मग तेही बारोबार द्यावं लागेल तर तुमचे अलंकार सुवर्ण काय असेल नसेल ते. मग ते तुला सुरू झाले. एक तराजू पारड उभं केलं, एकाकडून भगवंताला बसवलं, एकाकडून सत्यभामेने तिच्या तरीही तिच्या रूपाचा तिच्या वैभवाचा तिला अहंकार. आणि देवाला तीच गोष्ट मुळात चालत नाही. भगवान म्हटले नाथ महाराजांनी लिहिलं घातले द्वारकेचे भंडार. काय काय घातलं त्याच्यामुळे कुमरा कुमरीचे अलंकार. नाथ महाराज म्हणतात की द्वारकेतलं सगळं सोनं संपलं,
सोन्याची द्वारका, पण सोन्याच्या द्वारकेतलं सोनं संपलं तरीही देवाचं पारडं वर उठत नव्हतं. मग सगळ्या स्त्रियांनी रुक्मिणी मातेकडे तक्रार केली की रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा, बसल्या उठा की चला. रुक्मिणी आई साहेबांनी काहीच केलं नाही, फक्त एक आपल्या नाकातली नथ काढली, एक तुळशीचं पान घेतलं, तुळशीला प्रदक्षिणा केली, मग जावोनी वृंदावना केली तुळशीची प्रदक्षिणा. आणि तुळशीच्या दळाचं एवढं महत्व, इतका मी एक आपण कशा करता बोलतोय किंवा इतका तो सोपा झाला. मग इतका सोपा झाला, मग रुक्मिणी आई साहेबांनी काय केलं, त्यांना सांगितलं तुम्ही हे सगळे अलंकार दाग दागिने बाजूला काढा. बाकीच्या आता हे सगळं आडलंच होतं ना. मग सत्यभामेला सुद्धा वाटलं आता नेमकं काय करावं. ती म्हणते ठीक आहे. मग ते बाकीचे सगळे वस्त्र हे अलंकार काढले. रुक्मिणी आई साहेबांनी नाकातली सोन्याची नथ काढली आणि त्यामध्ये तुळशीचं पान ठेवलं. आणि तुळशीचं पान ठेवून ते फक्त परमात्म्याला अंतकरणापासून समर्पित केलं की देवा तुला काय अर्पण करावं. महाराज म्हणतात कासयाने पूजा करू केशी राजा, ह्याची संदेह माझा पिढी आता. देवा याच्यात आमचं काय, उदके नानू तरी स्वरूप आहे तुझे, वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा. तुला नैवेद्य व्हावं तर अन्न तुझं स्वरूप आहे, आमचं काय याच्यामध्ये. आणि सुवर्ण सुद्धा तुझं स्वरूप आहे. पण महाराज म्हणतात सोन्याला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य तुळशीच्या पानामध्ये आहे. तुळशीच्या पानाचं महत्व वाढवायचं आणि सत्यभामेचा अहंकार नष्ट करायचा, अशा दोन क्रिया या लिलेमधून भगवंतांनी जगाला दाखवल्या. मग ते नुसतं पान ठेवलं तुळशीचं आणि एक सोन्याची मुद्रिका, नाकातली नथ. काय विचार करता की माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. तुळशी पत्र पारडी ठेविता, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा, बसल्या उठा की चला. आणि मग जेव्हा तुळशीच्या माळेचं, तुळशीच्या पानाचं महत्व वाढवायचं होतं, वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या काष्टाचा केलेला बुक्का सगळ्या वारकऱ्यांच्या कपाळावर असतो. मग बुक्काच का लावतो वारकरी. महाराज म्हणतात आमच्या देवाला ते आवडते म्हणून आम्ही लावतो. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा आपद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित असे. आमच्या देवाला जे आवडते ते सगळ्या वारकऱ्यांना आवडते. महत्वाचा भाव असा आहे की तुळशीच्या काष्टाचं, तुळशीच्या पानाचं महत्व वाढवलं. तुळशीच्या काष्टाचं एवढं महत्व आहे की आपल्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तर वारकरी संप्रदायामध्येच नाही तर जगामध्ये त्याची एक अलौकिक किंमत तयार होते. देह समर्पिजे देवा. महाराज म्हणतात देवाला काहीतरी अर्पण करण्या अगोदर काल्याचा प्रसाद असेल तरी त्याच्यात तुळशीपत्र ठेवावं लागते. जर कुठलाही प्रसाद असेल, सत्यनारायणाचा प्रसाद असेल तरी भूदेव सांगतात की त्याच्यामध्ये अगोदर तुळशीचं पान टाका. म्हणजे याचा अर्थ काय, किंवा तुळशीचं दळ अर्पण केल्याशिवाय भगवान म्हणतात मला दुसरं काही नको, पत्रम पुष्पम फलम तोयम मे भक्त्या प्रयश्यती. मग इतका सोपा झाला. मग इतका सोपा झाला तर मग लोकांना कळायला पाहिजे का नाही, किंवा देव इतका सोपा झाला, निर्गुणातला सगुणात आला. मग इतका सोपा झाला तर महाराज म्हणतात मग हे लोकांना कळायला पाहिजे. एखाद्या वेळेला एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्या गावात आली किंवा आमका माणूस आपल्या आपल्या नगरामध्ये येणार आहे मुक्ताबाईच्या दर्शनाकरता किंवा गजानन महाराजांच्या दर्शनाकरता, अमकी व्यक्ती आपल्या गावामध्ये येऊन अशा पद्धतीने प्रवचन सेवा करणार आहे, काहीतरी व्याख्यान करणार. मग एवढी मोठी व्यक्ती आपण बोलवली, एवढी मोठी व्यक्ती आपण बोलवली. मग ती बोलवल्यानंतर ती व्यक्ती गावात आली हे लोकांना माहिती पडलं पाहिजे ना. ती व्यक्ती माहिती पडली हे गावातल्या लोकांना माहिती पडलं पाहिजे ना. मग गावातल्या लोकांना माहिती पडावं असा अंतकरणामध्ये उद्देश, तो उद्देश डोळ्याच्या समोर ठेवला. आणि त्याच हेतूने तुकोबाराय एक प्रार्थना अशी करतात. आणि तुकोबारायांनी मग हातामध्ये तुकोबारायांनी जशी दोंडी पिटली, महाराज म्हणतात घटनट यावे शुद्ध होऊन जावे. पुंडलिकाला तसं कबूल करून घेतलं पुंडलिकाने पांडुरंगाला की हे देवा तू इथे आलास, पण आता हे सगळे भाविक भक्त
जसे येतील तसे तुला स्वीकार करावा लागेल. आणि हे नुसतं स्वीकार करावं लागेल असं नाही. भगवान म्हटले मी जसे येतील तसा स्वीकार करेन. तुकोबारायांनी हे सांगितलं की मग गुन्हा आला विटेवरी, मग विटेवर तो परमात्मा आला. तर वीट कोणी फेकली? मग पुंडलिकाने फेकली. मग महाराज म्हणतात पुंडलिका करता आला, तर कुठून आला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येतात. मग अनेक लोकांना शंका येते की ही वीट नेमकी कोणती, हे वीट नेमकी कोणती? मग ही वीट पुंडलिकाच्या श्रद्धारूपी विटेवर परमात्मा उभा राहील. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, किंवा भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा, श्रद्धायुक्त अंतकरणाने आई वडिलांची सेवा केली आणि परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. मग तो परमात्मा निर्गुणात्मा सगुणात आला, त्याच्याकडून सगळं कपून करून घेतलं. हे जसं खटाखट यावे शुद्ध होऊन जावे, तुकोबारायांनी दौंडी पिटली. दौंडी पिटी व्हावे चोखा वेळा. आणि तसं तुकोबाराय सांगतात की गुन्हा आला विटेवरी, तसं दौंडी पिटली तुकोबारायांनी. पितांबरधारी सुंदर जो, असा जो परमात्मा आला. मग माझं काय कर्तव्य आहे? तर महाराज म्हणतात माझं सुद्धा एक कर्तव्य आहे. तुम्ही सगळे दर्शन करता या. आता हे खुलं झालं, मग दर्शन करता या. मग मी काय करणार? मग महाराज म्हणतात माझ्या पद्धतीने डोळे कान त्याचे ठाई राहो पाही न नव्हे. म्हणजे कायेने वाचेने मनाने माझ्याकडून परमात्म्याची श्रद्धा घडावी हीच तुकोबाराय अपेक्षा करतात. मग देवाच्या शरणागतीमध्ये प्राप्त काय होणार? मग महाराज म्हणतात निवारुणी जाय माया ऐशी छाया कृपेची, किंवा ऐशी छाया जायची, असं दोन पाठ आहे. मग माया निवारण होते. कोणाकोणाची माया निवारण झाली? भगवान परमात्मा राम रूपामध्ये असताना रामाने वालीला बाण मारला. आणि मग वाली देवाला म्हणतो देवा धर्म हेतू अवतारे हो गुसाई, धर्माकरता अवतार घेतला आणि मला बाण का मारला? आमच्या दोघं भावाची भानगड होती, तुम्ही कशाला मध्ये बोलले? तुमचं काय काम होतं? मी काय हस्तिनापुर द्वारके अयोध्येचं राज्य मागायला येत होतं, आमचं आम्ही करणार होतो. मग देवाने सांगितलं त्याला वगैरे वगैरे, तुला का मारलं? फार मोठा इतिहास आहे की अनुज मधु भगिनी सुतनारी गुणवत कन्या समय गार्गिने तू दृष्टी विजय केली साहेब अधिकाची पापन होईल. किंवा हे आपण याचा अर्थ आपल्याला कळतो. किंवा लहान बंधू, लहान भावाची पत्नी, आपली मुलगी वगैरे वगैरे. अनुज मधु भगिनी सुतनारी, मुलाची पत्नी सून, या स्त्रियांकडे कुदृष्टी टाकणाऱ्याला मारायला काही हरकत नाही, त्याला पाप लागत नाही. हे जरी सत्य असेल, मग तर त्याने क्षमा मागितली तेव्हा मला क्षमा करा आणि माझ्या हातून सोडलं. भगवान रामचंद्र म्हटले तू आता शरण आला ना, आणि देवाचं प्रिय जायचं माझं होय अनन्य शरण, तुला मी जिवंत करतो. तो म्हटला देवा आतापर्यंत या मायेच्या संसारामध्ये होतो आणि मायेच्या संसारामध्ये राहून काय काय प्राप्त झालं ते सगळं दुःखरूपच प्राप्त झालं. आणि आता तू दैवे जोडीला हातीचा गुराविषयी तू योगायोगाने आता प्राप्त झाला. अंतकालेच मावे हो, अंतकाळच्या वेळेला पहिली गोष्ट देवाचं नाव मोठं घेतलं आणि तू स्वतः समोर उभा आहे आणि तुझ्यापुढे मरण येत आहे. आता पुन्हा या मायेच्या प्रसंगा मायेच्या संबंधामध्ये कशाला प्राप्त व्हायला? म्हणून त्याचा सगळा मायेचा जो छबी होती, मायेचं जे त्याच्या अंतकरणामध्ये जे आवरण होतं ते नष्ट झालं. पण कशामुळे? त्याच्या अनंत जन्माची पापही नष्ट झाली. कोटी ब्रह्म हत्या मूक पाहता जाते. म्हणजे देवाच्या स्वरूपाचा असा गुणधर्म आहे. किंवा त्याचं दर्शन झालं की निवारुणी जाय माया ऐशी छाया कृपेची. महाराज म्हणतात असं जे स्वरूप आहे, असा जो परमात्मा तो गुन्हा आला विटेवरी. मग पितांबरधारी सुंदर, पितांबरधारी सुंदर जो किती सुंदर आहे. जगातलं जेवढं सौंदर्य, आपण जगातल्या अनेक सुंदर गोष्टी पाहतो. एखाद्या गाईला जर वासरू झालं तर त्या गाईचं वासरू लहानपणी इतकं सुंदर दिसते, इतकं सुंदर दिसते की आपल्याला त्याला कडेवर घेऊन फिरावं असं वाटतं. गाईच्या वासराचा सोडा. गाढव आपण पाहिलेलं आहे. गाढवाचे ताने, गाढवाचं तानं ज्ञानवाराने लिहिलं किंवा गाढवाचं जे बाळ असते, जे बछड, ते लहानपणी इतकं सुंदर असते तितकं ते मोठ्यापणी सुंदर दिसत नाही. मग ते इतकं सुंदर आहे. त्याहीपेक्षा पुढे चला, गुलाबाचं फुल आपण घेतलं. मग गुलाबाचं फुल आपण कागदाचं फुल बनवा. कागदाच्या फुलाला सुगंधही नाही आणि सौंदर्यही नाही, ते दिसायला कसं दिसेल. पण महाराज म्हणतात गुलाबाचं फुल आपण हातामध्ये घेतलं. मग ते हातामध्ये घेतलेलं गुलाबाच्या फुलाकडे पाहायचं. गुलाबाचं फुल किती सुंदर आहे.
त्याही पेक्षा हा विचार करायचा की फुल जर इतकं सुंदर आहे तर तो फुल बनवणारा किती सुंदर असेल. महाराज म्हणतात नाम तुम्हारा तारणहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. मग इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. महाराज नाटाच्या अभंगामध्ये असे वर्णन करतात की जयाचे नाम पाप नासी, लक्ष दोहा तेज पुंज राशी, लक्ष्मी ऐसी दयाची दासी, सर्व भावे त्यासी तुका शरण, जोया भीवरे जाती, कट धरोनी ज्या करी, पाऊले समाची साजरी, अंतरी धरो हिराहीन, जोया भीवरे जाती. लक्ष्मी ऐसी दयाची दासी. लक्ष्मी समुद्रामधून जेव्हा मंथनातून निघाली तेव्हा अनेक लोकांना असं वाटत होतं किंवा लक्ष्मी वर्माला घेऊन बाहेर आली. लक्ष्मीचं सौंदर्य पाहिलं सगळे लोक पागलले. आणि जगातले बहुतेक लोक कशामुळे पागल, लक्ष्मीकडे पाहूनच ते पागल. आणि मग लक्ष्मीकडे पाहून लक्ष्मीने जेव्हा नजर टाकली तर आमदार, खासदार, पंतप्रधान, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती तर नाहीच नाही, त्याच्याही वरचे सगळे पद पाहिले, इंद्र, चंद्र वगैरे वगैरे. पण त्या प्रत्येकात काहीतरी दोष दिसला. कुणाचं आयुष्य कमी दिसलं, कोणाचं कॅरेक्टर लॉस दिसलं, कुणाच्या अंतकरणामध्ये क्रोध दिसला, कुणाचं वैभव असं कमी अधिक दिसलं. त्याचं फार मोठं वर्णन आहे पुराणामध्ये, संत मध्ये. मग सरते शेवटी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. काय ज्ञानोबारायचं वांग आहे ते. ज्ञानोबाराय म्हणतात श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाला बापुडे हे कोणीकडे इंद्रचंद्र. महाराज म्हणतात जग सगळं ज्या मदनाने भुलवलं तो मदनजीच्या पोटी आला. मग ती किती सुंदर असेल. आणि एवढी सुंदर असणारी लक्ष्मी माता ती सुद्धा पाय धुवावयाच्या पात्रात दैवा पात्र झाली. बाकी का नाही, फक्त वर्माला घातली. नियमच असा आहे, लक्ष्मी देवाच्या पाठीमागे लागली, देव लक्ष्मीच्या पाठीशी लागले नाही. आणि मग देवाने लक्ष्मीला सांगितलं बाकीच्या सगळ्या जागा रिझर्व आहे, प्रत्येक जागेवर वारकरी आहे, कुणी संत आहे, कुणाचं कुठे काही विठो माझा लेकूरवाळा संगे गोपाळ असा मिळाला. तुला एवढी पायाची जागा तेवढीच रिकामी आहे. ती म्हटली तुमच्या पायाची सेवा मिळाली तरीही माझ्या जीवनाचं अहोभाग्य आहे. आणि असं अहोभाग्य वर्णन करत असताना महाराज म्हणतात ही लक्ष्मी माता ज्याच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फिकी पडते तो किती सुंदर असेल. स्वराज ससकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली कस्तुरी मळवट, चंदनाची ऊती सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असा जो परमात्मा आला तो निर्गुणातून शोधून झाला. महाराज म्हणतात असा तो त्याच्या तुमच्या भक्ती करता तुला झाला. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी. सुंदर जो पितांबर झाला, पितांबराने अनेक लोकांचं संरक्षण केलं. द्रौपदीच्या मागे राहिला, अर्जुनाच्या पुढे राहिला. नव्हे त्या पितांबराची छाया माऊलीच्या पालखीसोबत, आई साहेबाच्या पालखीसोबत जात असताना सगळ्या वारकऱ्यांचा अनुभव आहे. अगदी ऊन तापायला लागलं की असा लाज एखादा ढग येते आणि वारकऱ्यावरती सावली धरते. माऊलीच्या सोबत गेले तर माऊलीच्या सोबतच्या वारकऱ्यांना तो अनुभव आहे, आई साहेबांच्या सोबतही वारकऱ्यांना तो अनुभव आहे. म्हणजे काय करतात देव त्या ढगाच्या रूपाने पितांबराची घात आघात निवारी छाया पितांबरे धरी पितांबरे खरी असं वर्णन तुकोबाराय करतात. अशा संबंधाने निवारणी जाय माया होय ऐशी छाया पृथ्वीची, ज्याच्या दृष्टीत पडल्यानंतर मायेचं निवारण होते, म्हणजे जीवात्मा दुःखाचं निरसन होते. आणखी महत्वाचा भाग मग असा जो परमात्मा त्याचं ध्यान कसं काय, त्याचं स्वरूप कसं काय. महाराज म्हणतात तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. त्याचं समध्यान आहे. पंढरीच्या विटेवर, पंढरीत परमात्मा विटेवर उभा झाला तर कसा उभा झाला, समचरण दृष्टी, त्याची नासागरी दृष्टी आहे, इकडे तिकडे पाहणे. बाकीच्या अवतारात राम अवतारात एक पाय मागे एक पाय पुढे, कृष्ण अवतारामध्ये देवडाचरणी वाजवित वेणू पुंडलिकाने सांगितलं तसं चालणार नाही. इथे सगळ्यांना सारखा भेदभाव करायचं नाही, सगळ्यांना जैसे गुण पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. आणि या पद्धतीने महाराज म्हणतात असं जे तत्व आहे ते
तुका म्हणे समाधान ते हे चरण सुकुमार आहे, सुजवळ आहे, अशा परमात्म्याला आपण शरण धारण जावं. आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादाने संस्थांच्या आदेशानुसार, शासनाच्या निर्देशानुसार आपल्या संकल्पित वेळेमध्ये 7 ते 8 या वेळेमध्ये आज गुरुवारी हाने बाबा यांनी मला आज्ञा केली. त्या संबंधाने नितीन महाराजांनी संपर्क केला. मुक्ताबाईच्या पडावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लहानपूर सगळ्या मंडळींच्या चरणी विनम्र भावना व्यक्त करून, सर्वांच्या चरणी प्रेम व्यक्त करून, आदरणीय भैयासाहेब यांनी जो उत्कृष्ट उपक्रम राबवला, त्यांच्या जीवनामध्ये भगवानकर आदिशक्ती मुक्ताबाईची सेवा त्यांना अखंड घडो. आमचे वडील वैकुंठवासी विश्वनाथ महाराज यांनी ज्यावेळेला सेवा केली तेव्हा त्यांचे वडील वैकुंठवासी वारकरी भूषण प्रल्हादराव एकनाथराव पाटील हे संस्थांचा कारभार बघत होते. आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराज कट झाला का? जेवढ्या सर्व वारकऱ्यांनी ही सेवा मंदिरावर आम्ही न पोचता गुरुवारी हाने बाबांनी वातावरणाचा वेध घेऊन आम्हाला आज्ञा केली की तुम्ही घरच्या घरूनच सेवा करू शकता. आम्ही आमचे संदीप महाराज, आमचे नाथाभाऊ वगैरे सगळ्या मंडळींनी इथे करण्याचा प्रयत्न केले. आमचे सुरेश महाराजही हजर राहिले आणि आम्ही आई साहेबांच्या समक्ष मनाने हजर राहून आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. आमचे पोस्टमन महाराज जयहरी तेही हजर राहिले आणि सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र भाव व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय मुक्ताई. जय गजानन. कुंडलिक वरदाई विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिशक्ती मुक्ताबाई की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, सखाराम महाराज की जय. फिनिश करू का?